जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. दे रे ना दे दे रे ना. श्री रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, रामा रामा हो जय राम. यो जातो मरुदं श्लोक्षितकले संबोधयन् सज्जनान्, ग्रन्थं यो रचयं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ जयते श्रीरामदासो गुरुः. पतितपावना हे पूर्णकामा रामा, पतितपावना पूर्णकामा, पूर्णकामा. रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा. नाथा हो दीननाथा, नाथा हो दीननाथा. तुझिये चरणी राहो माथा, रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा. बंधु हो दीन बंधु हो, बंधु हो दीन बंधु. रामा बंधु हो दीन बंधु. बंधु हो दीन बंधु. बुवा म्हणा. बाबू
बंधू रामदास म्हणे, रामदास म्हणे कृपा सिंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे दया सिंधू, रामा हो रामा, रामा रामा हो जय रामा, रामा रामा हो जय, रामा हो जय, रामा हो जय, रामा हो. श्री रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली. वत्सा लागे धेनु जैसी, वत्सा लागे धेनु जैसी, वत्सा लागे धेनु जैसी, करी करुणा सावली, करी करुणा सावली हो, करी करुणा सावली हो, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली, रामदास माऊली. मदंत पाहू नको त्वरित ये, रेमपनी साने पमरे, रे सामरे पमनी प, रेमपनी नी 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 नी, पनी सारे सारे नी पमरे. मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये. वाजवा. भरपूर वाजवा. वा वा. मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली, ये उचलित पाऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. हे जय रामात्मज तनया, वरी तनया वरी, तनया वरी. हे जय रामात्मज तनयावरी करी, जय रामात्मज तनयावरी करी. हो जय रामात्मज तनयावरी करी,
मज तनयावरी करी सुख कर कर सावली सुख कर कर सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास ओ रामदास रामदास माऊली रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोलिए रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोलो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय सब संतन की जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. हा ना रे ना हे ना सामगमग साने धनी सा दे रे दे दे ना हे ना जो कंस लावला हे ना रे ना
पतित पावना जानकी जीवना पतित पावना जानकी जीवना पतित पावना जानकी जीवना पतित पावना वेगे माझा मना वेगे माझा मना वेगे माझा मना पालटावे पालटावे वेगे माझा मना वेगे वेगे माझा मना पालटावे पतित पावना जानकी जीवना पतित मन हे चंचल न राहे निश्चळ निरूपणी पळ स्थिरावेना सांडुनिया ध्यान विषय चिंतन सांडुनिया ध्यान विषय चिंतन करीतसे हे मन आवरेना पतित पावना जानकी जीवना पतित रामदास म्हणे कथा निरूपणे रामदास रामदास म्हणे कथा निरूपणे रामदास म्हणे मदनिजा हा रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे मनाची लक्षणे जैसी तैसी हो पतित पावना जानकी जीवना पतित पावना पतित पावना जानकी जीवना वेगे माझा मना पालटावे पतित पावना पतित पावना पतित पावना श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं
श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. हवं तेव्हा हवं ते आणि हवं तिथं ऐकायला मिळावं यासाठी कीर्तनविश्व नावाच्या या यूट्यूबवरच्या चॅनेलने सर्वांकरता 600पेक्षा जास्त कीर्तनं उपलब्ध करून दिलेली आहेत. जुने आणि नवीन असे शेकडो कीर्तनकार प्रवचनकार विद्वान वक्ते इथे सम्मिलित झाले आणि गेली अनेक वर्ष चाललेला हा प्रयोग अत्यंत यशस्वीपणानं पार पडतोय. नवीनही अनेक कीर्तनकारांना अनेक वक्त्यांना संधी देऊन शक्यतो बाकी कुणी नवीन लोकांना बोलवत नसतं. रेप्युटेशन खूप चांगलं आहे, खूप चांगले वक्ते आहेत, आपला TRP वाढेल याकरता खूप लोक बोलवत असतात. पण कीर्तन विश्वचे लोक नवीन लोकांनाही तेवढीच संधी उपलब्ध करून देतात, त्यांच्याकरता व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि आपण सर्व कीर्तन विश्वचे श्रोते या चॅनेलला उचलून धरता. यामुळे हे कार्य चाललं आहे. म्हणून कीर्तन विश्वच्या सर्व श्रोत्यांचं अभिनंदन करतो. कीर्तन विश्वच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. आशीर्वाद देणारे परमादरणीय गोविंद देवगिरीजी महाराज ज्यांच्या आशीर्वादाने डॉक्टर काकांच्या आशीर्वादाने हे चालू आहे त्यांना वंदन करतो. क्षितिजजी पाटुकले हे प्रत्यक्षामध्ये कार्यवाही करतायत. आमचे अत्यंत परममित्र आणि मी ज्यांना गुरूंच्या ठिकाणी मानतो असे आमचे चारुदत्तबुवा आफळे या सगळ्या मंडळींना वंदन करतो. महेश दादा तुमची सगळी टीम सुरुवातीलाच नमस्कार करून ठेवतो. खूप भाग्यवान आहात. काय तुम्ही पुण्य केलं आहे आयोजकांनी आणि सगळ्या रेकॉर्डिस्ट लोकांनी की तुमच्या मनात असो नाही तर नसो तुम्हाला कीर्तनच ऐकायला लागते. म्हणून आपल्या त्या पुण्याईला नमस्कार करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. श्रोते हो, श्री समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग आपण निरूपणाला घेतला आणि गेले 2-3 दिवस एकाच मुद्द्याचा सविस्तर आणि सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे मन हे चंचळ न राहे निश्चळ निरूपणी पळ थोडा वेळ सुद्धा स्थिरावे ना सांडून या ध्यान विषय चिंतन करीत असे हे मन आवरेना रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी. समर्थांनी समाजाची खरी कैफियत खरी तक्रार भगवंताकडे मांडली आहे की सगळ्यांना सगळं कळतं पण जे कळतं ते आचरणात येणं अवघड आहे. म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनात योग्य तो बदल कर रामराया कल्याण करी रामराया. माऊलीजी म्हणाली की ईश्वरनिष्ठांची मांदी आळी सद्गुरुनाथा मी जी ज्ञानेश्वरी सांगितली मी भावार्थ दीपिका सांगितली याचं फळ काय द्या की जगात नश्वरनिष्ठ खूप आहेत ते कमी करा आणि ईश्वरनिष्ठ वाढू द्यात. जे दुष्ट आहेत त्यांचा दुष्टावा कमी करा. जे खळांची व्यंकटी वाकडेपणा सांडो. संतांना माहिती आहे की समाजाचं कल्याण कशात आहे. केवळ व्यावहारिक प्रगती होण्यामध्ये आपल्या जवळ फक्त गाड्या घोडे बंगले इत्यादी गोष्टी वाढण्याने आपण सुखी होत नसतो. आपल्या अवतीभोवतीच्या वस्तू जर वाढल्या तर त्यांना आपण केवळ चैनी होऊ समाधानी किंवा सुखी तेव्हाच होऊ ज्यावेळेला आपलं अंतःकरण अत्यंत पवित्र आणि अत्यंत सामर्थ्य संपन्न बनेल. आजची पिढी किंवा नवीन जी मुलं प्रत्यक्षामध्ये जन्माला येत आहेत हे पूर्वीच्या लोकांपेक्षा जास्त हुशार आहेत, जास्त बुद्धिमान आहेत, शार्प ज्याला म्हणतो असे आहेत. आपण बारकाईनं विचार करा माझ्या या मुद्द्याचा. आपल्या आजोबांपेक्षा आपल्याला जास्त कळतं या सोशल मीडियातलं मोबाईलमधलं किंवा या अनेक गॅजेट्समधलं जेवढं आजोबांना नाही हँडल करता येत. नवीन पिढ्या तर अजून अत्यंत बुद्धिमान आहेत. पण मला सांगा बुद्धिमत्ता कदाचित आपल्याजवळ वाढली असेल पण आपली सहनशक्ती वाढली आहे का? आपले वडील आपले आजोबा जे सहन करायचे आपल्याला एवढंसं सहन होत नाही. गरम सहन होत नाही, गार सहन होत नाही, नापास सहन होत नाही. नापास होऊ या भीतीनं अनेक लोक आत्महत्या करतात. मी नेहमी गमतीनं विचारत असतो आपल्याला आत्महत्या शब्द माहिती तरी होता का? किती वेळा नापास झालो. शिक्षकांनी करावी म्हणले एक वेळ हे पोरगं पास होत नाही म्हणून. हा जो कठोरपणा आहे हा जो चित्ताचा
मजबूतपणा आहे ते आपल्याला मिळवायला पाहिजे की नाही. आणि याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे अध्यात्मश्रवण. अध्यात्माची दृष्टी एकदा मनुष्याला प्राप्त झाली की त्याचं सगळं जीवन अंतर्बाह्य पवित्र बनतं, सामर्थ्य संपन्न बनतं. असा अध्यात्माचा वेळ वेगळा आणि प्रपंचाचा वेळ वेगळा असं नसतं. गोंदवलेकर महाराज म्हणायचे अध्यात्म म्हणजे घराच्या छपरासारखं असतं, त्या छपराखाली सगळ्या खोल्या येतात. म्हणून आपण विषयभोग करत असू, आपण आपली ड्युटी करत असू, आपण एखादं कर्तव्य करत असू, आपण राजकारणात असू, आपण कशातही असू, अध्यात्माला सोडून मनुष्याचं जीवन नसावं. म्हणजे त्याच्याकडून काही चुकीचं घडत नाही आणि चुकीचं न घडल्याचा परिणाम तो आतमध्ये आनंदात असतो. भले हारला तरी आतमध्ये आपल्याला आनंद पाहिजे. बाहेर कमी यश मिळालं तरी चालेल, बाहेरचं यश मिळवायचं आहे, पण तुलनेनं आपल्याला आतल्या आनंदाला महत्त्व द्यायचं आहे. आणि तो आनंद कशाने मिळेल तर अंतःकरण बदलल्याने, अंतःकरण योग्य पद्धतीनं बनवल्याने. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे. मन कसं आहे, मन हे चंचळ नर आहे निश्चळ, निरूपणी पळ स्थिरावेना. सांडुनिया ध्यान विषय चिंतन करीतसे हे मन आवरेना. रामदास म्हणे कथा निरूपणे, मनाची लक्षणे जैसी तैसी. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी मांडलेली ही कैफियत आहे, ही जी तक्रार आहे ही समर्थांनीच मांडली असं समजू नका. मोठ्या मोठ्या सगळ्या विचारवंतांनी मांडली आहे. श्रीमद भगवद्गीतेचा जर आपण विचार करू लागलो तर अर्जुनही हेच म्हणतोय, देवा तू जे मला सांगतोयस ना कर्तव्य कर, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धीम लभते नरः वगैरे, ते जो तू म्हणतोयस ना ते खूप चांगलंच आहे. मला माहिती आहे ते, आय नो अबाउट दॅट. बट प्रॉब्लेम इज, मराठीत बोललं की मध्ये मध्ये लक्ष देतात म्हणून बोललो मी ते. माझी समस्या काय आहे, हे ज्या मनाला तू सांगतोयस ना त्या मनाचे दोन दुर्गुण आहेत रे. अर्जुन उवाच चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम, तस्याहं निग्रहं मन्ये. मी असं मानतो वायुरीव सुदुष्करम. दोन दुर्गुण आहेत देवा, दोन मनाचे. समर्थ या अभंगात जे बोलतायत ते अर्जुन बोलतोय बरं 5000 वर्षापूर्वी. मन हे चंचळ न राहे निश्चळ, निरूपणी पळ स्थिरावेना. मनोरंजनाचा एखादा कार्यक्रम असेल, एखादी सिरियल असेल OTT वरची किंवा इकडची तिकडची, तर एकाग्रतेनं बसतात माणसं. आणि ते जपाला बसा म्हटलं तर, मेडिटेशनला बसा म्हटलं तर होतं का मेडिटेशन? अहो डोळे मिटल्यावर जे दिसतं ना ते डोळे उघडे असतात त्याच्यापेक्षा जास्त दिसतं आणि नको तेच दिसतं. रामाला आठवा म्हटलं तर राम नाही आठवत, घरचे लोक आठवतात, बाहेरचे लोक आठवतात, बॉस आठवतो घरचा किंवा ऑफिसमधला, कुणीतरी आठवतं, राम नाही आठवत हो. मन हे चंचळ न राहे निश्चळ. विठोबा अण्णा या श्लोकावर बोलताना म्हणाले, मन हे मन चंचल धाते हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन न लगे याचा अंतची कोठे, न लगे याचा अंतची कोठे. न लगे याचा अंतची कोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल, हे मन चंचल, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे.
आज जर आपल्या मनाचा आपण बारकाईनं विचार करायला लागलो तर खरोखरीच आपल्याला हीच गोष्ट जाणवेल. समर्थ जे बोलतात हा आपला अनुभव समर्थ रामारायाशी बोलतायत हो. ज्या मनाने आपल्याला अनुकूल असे निर्णय घ्यायला पाहिजेत, अनुकूल अशा पद्धतीनं वागलं पाहिजे, तेच मन एंटरटेनमेंटच्या बाबतीत अत्यंत एकाग्र होतं. आणि अभ्यासाच्या बाबतीत लहान मुलांना कशाला दोष देता? मोठ्या लोकांचा विचार करा. लहान मुलांना तुम्ही मोबाईल खेळायला द्या किंवा अमुक अमुक गोष्ट खेळली म्हणून त्यांना गॅजेट्स द्या, एवढे एकाग्र होतात, जेवायला येत नाहीत. पण ते त्याला पुस्तक द्या, वही द्या, अभ्यास करतात का मुलं? म्हणजे आपलं लहानपण आठवा. आजच्याच मुलांना हे नका हे करू. एक पुस्तक सापडलं, प्रगती पुस्तक, नाव बिव दिसत नव्हतं. गणितात 100 पैकी 40 मार्क, इतिहासामध्ये 100 पैकी 35 मार्क. धाड 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 त्या वडिलांनी मुलाला मारायला सुरुवात केली. कार्ट्या हे 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 असा अभ्यास करतोस? गप्पा बस म्हणले. 2-4 फटाफटाफटा म्हणले काय का मारताय त्याला? त्या मुलांनी एवढे मार्क मिळवले. तो म्हणला बाबा तुमचं लहानपणचं प्रगती पुस्तक आहे ते. कोण याला अपवाद आहे? माझा मुद्दा काय, कोण अपवाद आहे? सगळे तुम्ही आम्ही या बाबतीत, मनाच्या बाबतीत आपण अगतिक झालेलो आहोत. ज्या मनानं माझं ऐकलं पाहिजे त्या मनाचं आपल्याला ऐकावं लागतं आहे. आणि म्हणून चांचल्य, पहिला दोष कुठला दिला आहे अर्जुनाने किंवा आपल्या शास्त्रकारांनी? चांचल्य, स्थिर राहत नाही. जिथे स्थिर राहायला पाहिजे तिथे राहत नाही. बरं, चांचल्य ठीक आहे, दुर्गुण. दुसरा दुर्गुण जो आहे प्रमाथित्व. सांडुनिया ध्यान विषय चिंतन हे करीत असे हे मन आवरेना, समर्थ म्हणाले. दुसरी तक्रार, नुसतं ते व्हायबल होत नाही, नुसतं ते चंचल नाही आहे, नको त्या गोष्टी मनामध्ये येतात. जेवढं आपल्याला आपल्या प्रगतीकरता जे काही दिनचर्या ठेवायला पाहिजे त्याबद्दल मन एकाग्र होण्याऐवजी विषयांची सुख भोगूया. आमच्या मोरोपंतांची आर्य आहे. मोरोपंत म्हणाले, मन हे ओढाळ गुरु. गुराची उपमा दिली आहे, गाईची म्हशीची. गुरु म्हणजे रूवर टिंब. बरं, रूवर अनुस्वार दिला की त्याचा अर्थ होतो गुर, आणि अनुस्वार काढला की गुरु, मार्गदर्शक. मन हे ओढाळ गुरु, परकांचन परकामिनी कडे धावे. परकांचन परकामिनी कडे धावे, यास्तव विवेक पाशी कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे. समर्थ म्हणाले, एकूणच मनाला लहानपणापासून बनवताना आपण त्या मनाला ऐंद्रिय सुखाच्या मागे ते लागेल अशा पद्धतीनं बनवल्याचा परिणाम ते मन कल्याणासाठी एकाग्र होण्याऐवजी तात्कालिक स्वरूपाचं सुख घेण्यामध्ये एकाग्र होतं. हा मनाचा दुसरा दुर्गुण आहे. याला प्रमाथित्व असा अर्जुनाने नाव दिलं. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहन निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वायूला पिंजऱ्यामध्ये कोणणं जेवढं अवघड आहे ना, तेवढं अवघड अर्जुन सांगतो मनाला आपल्या नियंत्रणामध्ये आणणं आहे. म्हणून समर्थ त्या मनाला बनवणारा जो रामराय आहे, भगवंत आहे, त्याला प्रार्थना करतात, पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे. श्रोते हो, शांत बसून विचार करावा आणि दिवसभरात एकदा तरी आपल्या घरात, फार कुठं लांब जायची गरज नाही, एक मुद्दा महत्त्वाचा मी नेहमीच सांगत असतो, तीर्थक्षेत्रावरचा एखादा जो भगवंत आहे, आपण श्रद्धेने जातो, तिथे जे सामर्थ्य भरलेलं आहे तेच सामर्थ्य आपल्या घरातल्या देवघरातल्या देवामध्येही भरलेलं आहे. घरातला गणपती आणि लालबागचा गणपती दोन नाही आहेत. तिथे जाऊ नका असं मला मुद्दा म्हणायचा नाही आहे, चांगलं आदरणीय आहे ते सगळं, पण माझ्या घरातल्या गणपतीत जी ताकद आहे तीच तिथे आहे ना. समर्थांच्या आधारानं बोलतोय. समर्थ म्हणाले, नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थे क्षेत्री अभिनवगती माझे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. म्हणून आपल्याला जिथे देवता दिसेल, फोटो दिसेल देवाचा, काय साधं छोटं विग्रह दिसेल,
तिथे नमस्कार करावा आणि रोज एकदा भगवंताला म्हणावं, देवा परमेश्वरा मला काही कळत नाही रे, तू सर्वज्ञ आहेस, माझं कल्याण कर. एवढ्या 3 गोष्टी उपासनेत ॲड करा. मी गेली 40 वर्ष अनेक संतांच्या पायाजवळ खूप बसलो आहे. बरं, पहाटे 3-3 वाजेपर्यंत 4-4 वाजेपर्यंत ही मंडळी सांगत राहिली. मी आणि माझ्याबरोबर अनेक विद्यार्थी बसलो आहे खूप साधू संतांच्या जवळ. आणि त्यातून कन्क्ल्युजन म्हणून जसं लोणी काढतो आपण दह्यातलं, तसं मी आपल्यासमोर हे वाक्य ठेवतो आहे. तेही वाक्य त्यांचंच आहे, मी फक्त कॉपी पेस्ट करतो आहे. फार मोठा परमार्थ जमला तर करा, नाही तर करू नका. पण आपल्या घरातल्या देवाला नियमाने रतीब घातल्यासारखी ही प्रार्थना घाला. पिंडीवरती जसा आपण अभिषेक करतो तसा पांडुरंगाला, भगवंताला घरातल्या नमस्कार करावा आणि 3 वाक्य बोलावीत. देवा मला काही कळत नाही, तू सर्वज्ञ आहेस, माझं कल्याण कर. हा भाव या अभंगात आहे. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे. समर्थ म्हणाले, सातत्यानं आपण ऐकत असतो, बोलत असतो, पण आपल्या वृत्तींमध्ये योग्य बदल झालेला नसतो. रामदास म्हणे, कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी. जसं मन त्यावेळेला होतं तसंच आज राहिलं तर उपयोग काय इतके वर्ष. माझे गुरुजी सांगतात, मंदिराच्या भरशात 3 वेळा बदलल्या, श्रोते तसेच, वक्ताही तसाच म्हणले, काय उपयोग आहे याचा. समर्थ किंवा सगळे संत अनुभवाने बोलतात. समर्थांची ओवी सांगतो आणि पूर्वरंग थांबवतो. समर्थ म्हणाले, अगा प्रचितीचे लोक हो, अगा प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने लाहो निश्चय ज्ञानाचा. रामरायाची कृपा आपल्यावर राहो आणि एकदम प्रॅक्टिकल ज्याला म्हणतात असे व्हा. आणि खरंच माझी आंतरिक प्रगती झाली पाहिजे असा आग्रह ठेवा. बाह्यांग खूप जमवलं मी, मला खूप माहिती झाले, विविध प्रकारचे ग्रंथ मी त्याच्यावर निरूपणही करतो, पण माझ्या वागण्यामध्ये नसेल ते तर उपयोग काय. ठाकूर म्हणत असत, रामकृष्ण परमहंस म्हणाले, कीर्तनकार प्रवचनकार हे खराट्यासारखे झाडूसारखे असतात, ते जिथे जातात तिथे झाडून काढतात म्हणाले, पण स्वतः मात्र त्यांना कचरा लागलेला असतो. केवढं डेंजर आहे हो हे. म्हणून रामरायाला प्रार्थना करूया, मला बोलायला जमो, सांगायला जमो, विद्वत्तेचं काय असेल ते प्रदर्शन करायला जमो, नाही तर न जमो, पण देवा कणभर तरी माझ्या आचरणात ते असावं, कणभर तरी माझ्या अंतःकरणामध्ये ते असावं. फार प्रसिद्धी नाही मिळाली, नो प्रॉब्लेम, फार अमुक अमुक नाही मिळालं, जे नाहीसं होणार आहे त्यातलं काही नाही मिळालं काय, मिळालं काय. आज समस्या अशी आहे, जे नाहीसं होणार आहे ना त्याच्यावर आपली जास्त श्रद्धा आहे, आणि जे निश्चित टिकणार आहे, देह बदलला तरी टिकणार आहे, ती भगवंताची कृपा मात्र आपण कमी लेखतो. पंक्च्युअल कशाबद्दल असलं पाहिजे, सावध कशाबद्दल असलं पाहिजे, तर खऱ्या सुखाबद्दल. म्हणून समर्थ सांगतात, मला किती माहिती आहे, कथा निरूपणे, रामदास म्हणे, कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी. मला किती माहिती आहे, यापेक्षा त्यातलं आचरणात माझ्या किती आहे याचा विचार करावा. खरोखर प्रामाणिक साधकांनी हा विचार करावा. हे समर्थ तळवळीने आपल्याला सांगतात. समर्थांना वंदन करतो आणि एक सुंदर असं आख्यान आपल्यासमोर ठेवतो. पूर्वरंग इथेच थांबवतो. आपणही रामरायाला प्रार्थना करूया, रामा आमच्यात योग्य तो बदल घडव आणि अंतर्बाह्य आम्हाला सामर्थ्य संपन्न कर. ही प्रार्थना राम निश्चितच धुडकावून लावणार नाहीत, आपली उपेक्षा करणार नाहीत. मूळ पद पतित पावना जानकी जीवन, पतित पावना जानकी जीवना, पतित पावना जानकी जीवना, पतित पावना जानकी जीवना. वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना.
माझ्या मना पालटावे पतित पतित पावना जानकी जीवना पतित पावना जानकी जीवन जानकी जीवन जीवना. थोडंसं नाम गाऊया आणि आख्यानाकडे जाऊया. श्रीराम जय राम जय जय राम 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 राम श्रीराम जय राम जय जय 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 राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय जय रघुवीर माहुली क्षेत्री समर्थ आले माहुली क्षेत्री समर्थ आले माहुली क्षेत्री. श्रोते हो, समर्थांच्या जीवनातली एक वेगळीच कथा मी आपल्याला आज सांगणार आहे. समर्थांचा मुक्काम साफळला साधारण 44 सालापासून 74-75 पर्यंत 1600 बरं होता. आणि यानंतर समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर राहायला आले. त्यावेळेला घडलेली घटना आहे. गडावरती असताना एक योग आला होता ज्याला कपिलाषष्ठी योग असं म्हणतो, जो 60 वर्षांनी एकदा येतो. आणि त्यावेळेला कपिलाषष्ठी योगाच्या दरम्यान संगमामध्ये स्नान करावं असं आपलं शास्त्र सांगतं. जसा आता कुंभमेळा जवळपास आता जो महाकुंभ झाला तो 144 वर्षांनी आला असं म्हणतात. म्हणजे काही योग असे आहेत. आणि या ॲस्ट्रॉलॉजीचा आपल्या पूर्वजांचा किती मोठा अभ्यास असेल. पृथ्वी गोल आहे हे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषींना कसं माहिती असेल. ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी कसं सांगितलं की सूर्य चालत नाही तरी म्हणताना सूर्य उगवला सूर्य मावळला म्हणतात, न चालता सूर्याचे चालणे. समर्थांनी इतक्या वर्षापूर्वी कसं लिहिलं असेल की भूगोळ आहे हा अध ऊर्ध्व भोवते अंतराळ, मध्येची राहिला हा भूगोळ, आधारची नाही केवळ निराधारी. हे समर्थांना गॅलिलीनी सांगितलं का इथं येऊन. विचार केला पाहिजे आपण भारतीयांनी की आपल्या पूर्वजांचा विज्ञानाचा इतका सखोल आणि सविस्तर अभ्यास होता आणि तरी आपल्यावरती अनेकांनी बिंबवलं, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जागा केला. आणि तुमच्याकडे रेल्वे आम्ही आणली, तुमच्याकडे विमानं आम्ही आणली. त्यांनी आणली असतील नाही असं नाही, पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे होती त्यांच्यापेक्षा चांगली. अहंकार होऊ देऊ नये, त्याबरोबर न्यूनगंडही होऊ देऊ नये याकरता मी थोडंसं 2 मिनिटं बोललो. या संगमामध्ये स्नानाचं वैशिष्ट्य आहे म्हणून समर्थ रामदास स्वामी छत्रपतींसह स्नानाला आले. हे मला आपल्याला या आख्यानात सांगायचं आहे. माहुली क्षेत्री समर्थ आले कपिलाषष्ठीसी
छत्रपती सह स्नाना करीती, छत्रपती सह स्नाना करीती, पवित्र तीर्थासी रामा, साधोजी राजा राम कहोजी, साधोजी राजा, साधोजी राजा, साधोजी राजा राम कहोजी. नेमका त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम साताऱ्याला आहे. काही काळ तात्पुरती का होईना राजधानी सातारा करावी असं शिवाजी महाराजांच्या मनात होतं, असं बखरकार सांगतात. तात्पुरती. आणि तिथून सगळा राज्यकारभार चाललाय, त्याची अनेक कारणं दिली आहेत त्यांनी. तेव्हा समर्थांचा आदल्या दिवशी पंचमीला निरोप गेला, राजा उद्या आंघोळीला जायचंय बरं स्नानाला तुला, मी येणार आहे, मोजके सरदार बरोबर घे, मी येतो माझ्या शिष्यांचं, आणि पहाटे आंघोळीला आपल्याला जायचं आहे स्नानामध्ये. त्याची कारणं दिली आहेत त्यांनी, का राजाने स्नान केलं पाहिजे. कारण राजावरती संपूर्ण समाजाची जबाबदारी असते, त्याचे फॉलोअर्स खूप असतात, हा मुद्दा आहेच आहे. पण राजाच्या पाठीमागे निगेटिव्हिटी खूप येत असते सतत, ती काढून टाकण्याकरता, म्हणजे पाप नाहीसं होऊन पुण्य प्राप्त करण्याकरता हे जुने शब्द झाले. नवीन शब्द निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी येण्याकरता. आणि यासाठी राजांनी मध्ये मध्ये ही अनुष्ठानं केली पाहिजेत. स्वतः दशरथ महाराजांनी अनेक यज्ञ केले, रामरायांनी 100पेक्षा जास्त अश्वमेध यज्ञ केले. कशा करता हे केले पाहिजेत. ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला, नीट ऐका, ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला अमूर्त पातळीवरती खूप काही चाललेलं असतं, ते क्लीन करण्याकरता आणि आपल्या समाजाच्या, आपल्या राज्याला अनुकूल बनवण्याकरता काही अनुष्ठानं करून घ्यावीच लागतात. हे सगळं भौतिकवाद्यांना कळणं अवघड आहे. भौतिक भाषेमध्ये अजून ते सिद्ध व्हायचे, कारण भौतिकवाद्यांकडे ती साधनं उपकरणच नाही आहेत. म्हणून ज्ञानोबांना फॉलो करा, म्हणून रामदास स्वामींना फॉलो करा, म्हणजे कल्याण होईल आपलं, हे मला आपल्यासमोर ठेवायचं आहे. आणि राजा अर्थातच ऐकणार आहे. वेळात वेळ काढून राजे कीर्तनाला जात असत असं राजांबद्दल म्हटलं आहे. बरं, सकवारबाईंनी सातारच्या, बरं, शाहू महाराजांच्या सौभाग्यवती, त्यांनी एक चरित्र लिहायला लावलं आहे, प्रतापदुर्ग महात्म्य, जे संस्कृतमध्ये आहे. त्यात तो शास्त्रींनी लिहिलं आहे ते सातारच्या. ते सांगतात की राजाला वेळ मिळाला की राजा कीर्तन प्रवचनाला जाऊन बसत असे. शिवाजी राजांबद्दल बोलतात, त्याची कारणं दिली आहेत त्यांनी. आणि म्हणून दोघेही आंघोळ करतात पहाटे. अगदी 3:30-4ला राजे आंघोळ करून परत गेले, पण समर्थ आणि शिष्य थांबले, त्यांना काही गडबड नाही आहे. राजाला 5:30-6ला दरबार आहे. आणि गावातल्या ब्रह्मवृंद मंडळींना कळलं की राजा स्नाना करता आला आहे. आणि गर्दी होतीच, पुष्कळ मंडळी आलेली आहेत. आणि बरोबर आता राजा आलाय म्हटल्यानंतर दक्षिणेत फरक पडणार की नाही हो. मग ब्राह्मणांनी दक्षिणेतनं मिळवू नये तर कशातनं मिळवा हो. म्हणून ही मंडळी घाई गडबडीने आली, तोपर्यंत राजे निघून गेले म्हणे. आता काय करणार. ते ठीक आहे, आपण समर्थानाचा संकल्प सांगूया. म्हणून बखरीत वर्णन आहे की राजे जरी स्नान करून निघून गेले, त्याचा संकल्प समर्थांनी स्वतः सांगितला म्हणे. कारण समर्थांचं उत्तम याज्ञिक झालेलं आहे. समर्थांना वेद येत होते, समर्थांना संगीत येतं आहे, समर्थांना काय काय येतं त्याची यादी दिली आहे त्यांनी, आमच्या शंकर श्री कृष्णदेवांनी, की ती समर्थ कशा कशात तयार होते. समर्थ नुसते रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे नाहीत, समर्थ उत्तम घोडा फेकायचे, समर्थांना बाण चांगला चालवता येतो, तिरंजा उत्तम करता येते, समर्थांचं अक्षर अप्रतिम आहे, समर्थांचे गाण्याचे रागाचे ते राग दिलेत ना बखरी ह्याच्यामध्ये गाथेमध्ये, ते माहिती पण नाही आहेत लोकांना आत्ता. इतकं सगळ्या अर्थानं कंप्लीट पर्सनॅलिटी म्हणतो ज्याला आपण, असं समर्थांचं व्यक्तिमत्व आहे. संकल्प केला, महाराजांचं स्नान झालं, ते गेले. आणि ही ब्रह्मवृंद मंडळी, ठीक आहे राजा नाही आहे, राजाचा गुरु आहे, त्याला तर संकल्प सांगूया. म्हणून विप्रसांगती संकल्प समर्थासी हो, विप्रसांगती संकल्प समर्थासी, म्हणती पर्वणी ही श्रेष्ठ दक्षिणेसी, म्हणती पर्वणी ही श्रेष्ठ दक्षिणेसी, विप्र तुम्ही द्यावी गुरु छत्रपती यांचे, तुम्ही द्यावी गुरु छत्रपती यांचे, मंत्र म्हणती
मंत्र म्हणती आशीर्वचास वाचे हे विप्र सांगती सांगती सांगती. महाराज संकल्प करा, ब्रह्मवृंद सांगतायत. शास्त्राप्रमाणे आपल्याला किती येत असेल तरी त्यावेळेला जो गुरुजी आपल्याकडे आलेला आहे तो गुरुजी आणि आपण यजमान आहोत म्हणून आपण त्याचे शिष्य असतो. आपल्याला माहीत असेल तरी तो सांगेल ते ऐकावं. संकल्प करा. अस्माकम केला संकल्प. सकुटुंबानाम समर्थांचं कुठलं कुटुंब होतं? संतांचं कुटुंब असताना वसुधैव कुटुंबकम हे त्यांचं कुटुंब आहे. सर्वांचं कल्याण, भूतमात्रांचं कल्याण हे त्यांचं कुटुंब आहे. ठीक आहे. आणि संकल्प केला. आता स्नान करा, तर्पण करा, तेच ब्रह्मवृंद सांगतो. आणि बाकीचं ना, कारण खूप गर्दी आहे ना, सगळ्यांना संकल्प सांगायला जातात, याला सांग त्याला सांग. आणि नंतर येऊन उभे राहिले. समर्थांचं स्नान झालंय, ब्रह्मयज्ञ झालाय, आचमन द्विराचमन केलंय. महाराज दक्षिणा जरा. आणि नेमकं झालं असं की कल्याणानं झोळीतनं काही आणलं नव्हतं. असं होत नसे कधी, काहीच नाही हो. कल्याणाने नुसतं पाहिलं, नाही वगैरे असं बोलला नाही, नुसत्या पाहिल्यावर ओळखलं गुरुजींनी काय. अरे काय नाही कशाला म्हणतोस, रामरायाच्या दरबारात काय कमी आहे, या रे सगळ्यांनी. आणि म्हणून म्हणे समर्थ त्या पाण्यात उतरले थोडे परत. आणि त्या कृष्णेतले एक छोटे छोटे गोटे असतात ना, ते नदीमध्ये वाहून 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 त्यांचे सगळे कंगोरे गेले असतात. जसं आम्ही कीर्तन प्रवचनात वाहून वाहून बऱ्याच वर्षांतर आमचं होतं तसं. एक दगड उचलला आणि सांगितलं, या विश्वनाथ भटजी हे घ्या दगड. श्याम भटजी तुम्ही घ्या, गोम भटजी तुम्ही घ्या, अमुक घ्या. दक्षिणा दगड. त्यांनी पाहिलं, अरे राजाचा गुरु आहे हा, जाऊ आम्ही गडावर तेव्हा देईल दक्षिणा, पण आता दगड दिले दक्षिणा. पण बोलणार काय हो? समर्थांचं तेज आणि धाक असा होता की माणसं बरा बोलू शकत नसत. एकदम कडक, हातात कुबडीत तलवार. या काय म्हणणं आहे तुमचं? नाही काही नाही. हे असे होते. मी नेहमीच सांगतो, सगळ्या समाजाने संतांना वारंवार त्रास दिला आहे, पण सगळ्यात जास्त त्रास झाला आमच्या माऊलींना आणि सगळ्यात कमी त्रास झाला आमच्या समर्थांना. का? माऊलींचं चरित्र समर्थांनी वाचलेलं होतं म्हणून. जय जय. संतांनी काय त्रासच घ्यायचा असतो काय? वेगळंच व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्याल. कुबडीच हो, आणि कुबडीत तलवार. आजही ती कुबडी ठेवलेली आहे. ती तलवार मीच अनेकदा साफ केलेली आहे, त्यामुळे मी बोलूच शकतो. हे काय बोलणार हो? तुम्ही दगड दक्षिणा दिली, बोल काय म्हणलात? नाही काही नाही. आणि सगळे ब्राह्मण नंतर देईन बरं, तुम्ही गडावर याल तेव्हा, असं बोलून ठेवलं. आता काहीतरी टोकन म्हणून देतो की नाही. आता बँकवाले आपल्याला ते 27 नंबर देतात, त्याचा काय उपयोग होतो का बाहेर आपण पेप्सी कोला प्यायला गेलो तर? पण त्याच्यात काय असतं ते आपल्याला अनुभवाने माहिती आहे की त्या नंबरला आपण गेलो की आपण जेवढी डिमांड केली तेवढे पैसे मिळतात की नाही आपल्याला. किंवा याचा अर्थ असा की संतांनी एक छोटं फूल जरी दिलं, एक छोटं टोकन जरी दिलं तरी ते ठेवावं, त्याचा उपयोग होतो. याचं पुढचं उपलक्षणात्मक आख्यान एक 5-10 मिनिटात सांगतो आणि थांबतो. सगळ्या ब्राह्मणांनी समर्थ निघून गेलेले पाहिले, फेकून दिले. काय म्हणे राजाचा गुरु, यांना परमार्थ काय कळला, प्रपंच कळला नाही. ब्राह्मणाला दक्षिणा दिल्याशिवाय कर्म पूर्ण होत नाही. बरं, आजही लक्षात ठेवा, ब्राह्मणाची दक्षिणा व्यवस्थित द्यावी. सगळ्या समाजामध्ये धर्म टिकवणारी जात जर कुठली असेल तर ब्राह्मण हे लक्षात ठेवूया. हे माझ्या पदरचं बोलत नाही आहे. गीतेचं भाष्य सुरू करत असताना आचार्यांनी पहिलंच सांगितलंय, ब्राह्मणत्वस्य ही रक्षणेनं रक्षितो वैदिको धर्म. हा फार महत्त्वाचा हा मी संदेश देत असतो. बहुजन समाजानेच ब्राह्मणापासून तुटावं असे प्रयत्न परदेशातून चाललेत, म्हणून ब्राह्मण द्वेष आपल्याकडे खूप सांगितला गेला. मी पुन्हा ही गोष्ट सांगत असतो, गेल्या लक्षावधी वर्षामध्ये ब्राह्मणांनी स्वतःचा कधी स्वार्थ साधलेला नाही. कुठल्याही यजमानाकडे जाऊन त्यानं प्रत्येक यज्ञ, प्रत्येक अनुष्ठान झाल्यानंतर सर्वेपि सुखिनः सन्तु हा श्लोक म्हटलेला आहे. काय गंमत आहे. मी जरा कठोरपणानं हल्ली बोलत असतो की कुठल्याही गोष्टीत आपण असं ऐकतो की एक आटपाट नगर होतं आणि तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता आणि गरीब ब्राह्मणांनी लाखो वर्षात अन्याय केला म्हणून सांगता. हे परदेशांनी शहाण्या माणसांना, म्हणजे शिकलेल्या माणसांना बहुजन समाजापासून तोडावं याकरता केलेला प्रयोग आहे. आणि म्हणून सावध झालं पाहिजे. मी नेहमी सांगतो, एकत्र आहोत. प्रत्येकाची गरज आहे. ब्राह्मणांची गरज आहे, क्षत्रियांची गरज आहे, व्यापाऱ्यांची गरज आहे, या सगळ्याला इन्फ्रास्ट्रक्चर देणाऱ्यांची गरज आहे. मग आपला हिंदू समाज मजबूत टिकेल. कुणीच कुणाचा द्वेष करता कामा नाही.
आणि म्हणून ती मंडळी पण उभी राहिली पाहिजेत, सगळेच उभे राहिले पाहिजेत. आला गणपती बाप्पाचा सण की लगेच आला ब्राह्मणांचा सण. मंडपवाले ब्राह्मण असतात, स्पीकरवाले ब्राह्मण असतात, माती बनवणारे ब्राह्मण असतात. विचार करा, एका गणपती उत्सवाने किती लोकांना व्यवसाय मिळतो. मला तर उलटं वाटतं की सगळ्यात कमी दक्षिणा त्याला मिळत असते. ती कमी जास्तचा मुद्दा नाही, आपण गठ्ठा एक झालं पाहिजे. हे राजाने ओळखलं, शिवाजी महाराजांनी ओळखलं, म्हणून सगळा समाज एकत्र ठेवला. मी वेगळ्या मुद्द्यावर बोललो, पण आग्रहानं बोललो एवढ्याकरता, कारण संतांची दृष्टी आपल्यापर्यंत आणून पोहोचवणं हे तर कीर्तन विश्वाचं आणि कीर्तनाचं काम आहे ना. सगळे ब्राह्मणांनी पाहिलं, राजाचा गुरु, दक्षिणा दगड देऊन टाकली, टाकून दिली त्या नदीत. एका ब्राह्मणाला ते बघायला वेळ नव्हता. त्याचे यजमान, अगो गुरुजीकडे आम्हाला संकल्प सांगा, तिकडं काय बघत बसलं त्या बुवाकडं. त्यानं गडबडीनं काय केलं, पूर्वीच्या काळी गडबडीनं माणसं इथे दक्षिणा लावत असत, त्याला कसा म्हणतात, असं इथे घट्ट लंगोटी असायची, त्याला असं किंवा धोतर असं वळसे नेसून इथं ठेवायचं. त्यांनी तो दगड तिथे ठेवला. याला संकल्प सांग, त्याला संकल्प सांग, थोडी दक्षिणा मिळाली की ठेवा. असं करत 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 संध्याकाळ झाली, रात्र झाली. 9 वाजेपर्यंत तो कपिलाषष्ठी योग होता. कपिलाषष्ठी म्हणजे किती आहे, भाद्रपद महिना पाहिजे, मंगळवार पाहिजे, षष्ठी पाहिजे, व्यतिपात योग पाहिजे, रोहिणी नक्षत्र पाहिजे, आणि हे सगळं दिवसा आलं पाहिजे. त्याला कपिलाषष्ठी म्हणतात. आणि 60 वर्षांनी एकदा येतो तो, 60 वर्षांनी एकदा येतो. श्रोते हो, सगळेजण आपापल्या घरी गेले. तो योग संपलेला आहे. आता झोपले. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा कपडे धुवायचं काम, म्हणून घरामध्ये सौभाग्यवतीने ते सगळं धोतर बित्र घेतली आणि धुवायला गेल्या. धुवायला नदीवर पोचल्यानंतर त्यांनी ते धोतर उचललं तर जड लागलं, म्हणून उचलून बघितलं, काय आहे बरं, स्वारी माझ्यापासून कायम लपून ठेवत असते काहीतरी. आणि म्हणून बघितलं तर तो जो कालचा दगड होता, तो याच्या श्रद्धेमुळं यानं जे काय ठेवलं, जवळ ठेवला, त्याचा सोन्याचा गोटा. आपण विश्वास ठेवा, नाही तर ठेवू नका बरं का. त्यांनी सोन्याचा गोटा झाला असं वर्णन केलं होतं. तो गोळा सोन्याचा झाला होता. बायकोला वाटलं कोणीतरी सोन्याची दक्षिणा दिली आहे आणि स्वारीनी मुद्दाम लपून ठेवली, मी काहीतरी दागिना मागेन म्हणून. म्हणून घरी येऊन तिनं विचारलं, अहो हे कुठं मिळालं, कुणाला बोलू नका. तो म्हणला, अगं तुला कळलं म्हणजे पेपरला दिल्यासारखंच आहे, आता इकडं आण. आणि तो त्या सगळ्या गुरुजींना हाक मारतो, आपल्या मित्रांना, तुमचा कुठं आहे दगड. गुरुजी म्हणले, आम्ही टाकून दिला. अहो वेड्यात काय, समर्थाने दिलेला, श्रीराम समर्थ म्हणून दिलेला, कपिलाषष्ठीच्या योगावर दिलेला तो दगड आहे. त्याचं सोनं झालेलं आहे, सुवर्ण झालं आहे, शोधा. सगळे नदीवर गेले. आयुष्यात नव्हत्या बुड्या मारल्या एवढ्या बुड्या मारतायत, काढतायत दगड, काढतायत. आणि सगळ्यांच्या लक्षात आलं, नाही म्हणले, आपण जवळ बाळगला नाही, त्यामुळे त्याचा दगडाचा परत दगडच झाला, त्याच्यातनी आपल्यात काही फरक नाही आहे. पण एक जण होते, ते पूर्वी एका कुठल्या तरी ऑफिसमध्ये कामाला होते. ते म्हणले, याचा अर्थ असा, कृष्णेतल्या दगडाला समर्थांचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. आणि म्हणून सगळ्यांनी असं ठरवलं की आपण समर्थांकडे जाऊया आणि त्यांना तो धोंडा नेऊन देऊया आणि त्यांना सांगू, याला टच करा आणि आम्हाला तो द्या. आणि निघाले. आता न्यायचाच आहे, मग छोटाच नेला पाहिजे असं काय, मोठ्यात मोठं नेऊया, मोठ्यात मोठा नेऊया म्हणून एवढे नाही घेतले. म्हणाले, घेऊन या गोटे निघाले, घेऊन या गोटे निघाले, घेऊन या गोटे निघाले, घेऊन या. पाहून त्याते नवलची वाटे, पाहून त्याते नवलची वाटे, घेऊन या गोटे निघाले. केवढं आहे माहुली ते सज्जनगड, अंतर केवढं आहे. सकाळी 6ला निघालेत समजा, ते 11 साडे11ला पोचले. समर्थ म्हणती त्या विप्रासी, कुणी घातले तुम्हा संकटी, टाका 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 गोटे, घेऊन या गोटे निघाले, घेऊन या गोटे निघाले, घेऊन या गोटे. मोठी कथा आहे, मला 5 मिनिटात थांबायचं आहे. समर्थ म्हणाले, तुम्हाला कुणी डोक्यावर हे दगड दिलेत? ते म्हणले, आमचे आम्हीच घेतलेत. कशासाठी?
तो ब्राह्मण पुढे आला, त्याने तो सोन्याचा गोळा दाखवला. हे कुठं तुला मिळालं? काल तुम्ही दिलेलं जे आहे श्रीराम समर्थ म्हणून, त्याचं हे सोनं झालं आहे. समर्थांनाही अचंबा वाटला, असं कसं झालं? तेव्हा समर्थ म्हणाले होते, रामरायाच्या दरबारात काही कमी नाही आणि भगवंत नेहमी संतांच्या शब्दाची लाज राखतो. ते त्याच्या पायातलं ब्रीद आहे, पायी ब्रीदाचा तोडर तो हा. भक्तांच्या शब्दाची लाज राखणं हे त्याचं ब्रीद आहे, कारण त्यांना अत्यंत वत्सल आहेत, भक्त वत्सल आहे तो. तेव्हा महाराज तुम्ही या आमच्या डोक्यावरच्या धोंड्याला स्पर्श करा. समर्थ म्हणाले, काल पर्वणी कपिला षष्ठी, पुन्हा येतसे वर्षा षष्ठी. 60 वर्ष थांबताय का? तर करतो मी तो उद्योग. भोजन करूनही जावे वाटे. एक काम करा, आमच्याकडे कायम जीर्णोद्धाराची कामं चाललेली असतात, ते दगड इथे टाका, तुमची नावं देऊन तिथे आम्ही लावू. काहीतरी छोटी मोठी दक्षिणा मी देईन. आणि सगळ्या ब्राह्मणांना नामोहरम झाले ते असे. अरे नामोहरम शब्द योग्य नाही, असे खजील झाले, वाईट वाटले त्यांना. समर्थ म्हणले, जेवून तर घ्या, मग बोलू आपण. अहो जेवल्यावर त्यांना इतकी झोप आली म्हणे, ते ओवरीत जाऊन आडवे झाले, ते गोरायलाच लागले. संध्याकाळी 4ला कल्याणानं उठवला, उठा 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 उठा. म्हटले दगड घेऊन येऊ का? नाही म्हटले, तुम्हीच फक्त या. गोष्ट पुढची अशी आहे, समर्थ म्हणाले, हे इथेच राहू द्यात. इथून जाताना उरमोडी नावाची नदी आहे वाटेतची, तिथनं तुम्ही आलात, तिथून बचकेचा एक गोटा घ्या. बचकेचा गोटा घ्यावा उरमोडीचा, प्रत्येकाने तो बचकेचा, आणि तो तुमच्या देवघरात ठेवा. राम करील हो सर्व गोमटे, घेऊन या गोटे. तुम्हाला सोन्याचा तो होईल की नाही सांगत नाही, पण तुमच्या घरामध्ये आत्ता मी सांगितलंय म्हणून जो गोटा घेऊन तुम्ही जाल आणि देवघरात ठेवाल, त्या दगडाच्या तिथल्या त्या उपस्थितीने तुम्हाला पिढ्यानपिढ्या काही कमी पडणार नाही, असा मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतो. आणि म्हणून आजही माहुलीला अनेक ब्राह्मणांची घरं आहेत. समर्थांनी दिलेला त्यावेळचा जो गोटा सांगितलेला, त्यांनी पण स्वतः नाही आले खाली, जाताना घ्या. आणि त्यांना कधी काही कमी पडलं नाही. रामशास्त्री प्रभूने पिढ्यांमधले आहेत बरं, त्या पुढच्या काळामध्ये खूप मोठी मोठी मंडळी माऊलीला होऊन गेली. मला वाटतं बुवांचंही घर तिकडचंच आहे मुळातलं. सांगायचा भाव असा, ही गोष्ट अशीच घडली का नाही घडली याकडे जाऊ नका. काही जीवनात धात कथा असतात, काही मातकथा असतात. धात म्हणजे घडलेल्या कथा आणि मात म्हणजे काही वेळा त्यांच्यावर बेतलेल्या त्यांच्या शिष्यांनी काही कथा असू शकतात. यातलं मर्म काय? आपल्या धडावर सुद्धा ठेवलेला गोटा आहे ना, तो आपल्या बचकेचाच आहे बघा. आपण घरी जाऊन कधी आरशात बघा आणि बरोबर डोक्यावर हात ठेवून बघा, बचकेचा आहे की नाही तो. आणि तो उरमोडीतूनच आलेला आहे, म्हणजे आईचं ऊर मोडून आलेलो आहोत आपण. नाळ कापावी लागली ना ती. याला जर कपिलाषष्ठी योगावरती समर्थांसारख्या सत्पुरुषांचा स्पर्श झाला, म्हणजे ती बुद्धी त्यांना शरण गेली तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. हे कथेचं मर्म आहे. कथा अशीच घडली का कशी घडली याच्याकडे जाऊ नये. यातनं आपल्याला काय ज्ञान ठेवलं याचा विचार करावा. गोविंदरावांनी बळवंतरावांना 2% व्याजाने 15 लाख रुपये दिले, तर 12 महिन्याचे चक्रवाढ व्याज सांगा. एक पोरगं पेन चावत बसलं होतं वर्गात, ते काही गणित सोडवेना, बाकीच्यांनीच गोविंदराव बळवंतराव 15 लाख रुपये आणि 12 महिन्याचं व्याज काय, 100ला इतकं तर लाखाला किती, तर 15 लाखाला किती करतात बाकी. ते पोरगं पेन चावत होतं. त्याला म्हटलं, तू का नाही सोडवत आहेस रे? तो म्हटलं, गोविंदराव कुठं राहता तो? तर म्हटलं, का आमच्या घराचं बांधकाम चाललंय आणि पैसे कमी पडत आहेत, 2% म्हणजे जवळपास फुकटच आहे. ते म्हणले, बाबा गोविंदराव काल्पनिक आहेत, बळवंतराव काल्पनिक आहेत, गणित काल्पनिक आहे, पण काल्पनिक गणिताने होणारं बीजगणिताचं, अंकगणिताचं आणि चक्रवाढ व्याजाचं ज्ञान काल्पनिक आहे का? ते खरं आहे. म्हणून पुष्कळ पुराणामध्ये, पुष्कळ संतांच्या चरित्रामध्ये अशा काही कथा दिसतात. त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत असं वाटतं. तिकडे जाऊ नये. विचार हा करावा, त्यांना आपल्याला काय शिकवायचं आहे. या मस्तकाला जेव्हा सद्गुरूंचा स्पर्श होतो, सज्जनांचा स्पर्श होतो, जेव्हा सद्विचारांचा स्पर्श होतो, तेव्हा जीवनाचं अंतर्बाह्य सोनं झाल्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही. हे मर्माचं सांगणं या कथानकाचं आहे. इथेच विरमतो, इथेच थांबतो. मूळ पदामध्ये समर्थ सांगतात, आपल्या जीवनामध्ये हा बदल होण्याची गरज आहे. केवळ बाह्यांगानं चमत्काराला महत्त्व देऊ नये. माझं अंतःकरण योग्य पद्धतीने बदलावं आणि ते मला अनुकूल बनावं, ही प्रार्थना समर्थ रामरायाला करतात. की वेगे माझ्या मना, वेगे माझ्या मना पालटावे,
पतित पावना जानकी जीवन, पतित पावना जानकी जीवन. पतित पावना जानकी जीवन, जानकी जीवन, जानकी जीवन. जय जय रघुवीर समर्थ. गेल्या 3 कीर्तनाची संधी मला कीर्तन विश्वने दिली, याकरता मी कृतज्ञता व्यक्त करतो. या संबंधातले सगळे आहेत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. आज शुभंगीताई अफळे कीर्तनाला आल्यात, त्यांना वंदन करतो. बुवांना माझा नमस्कार पोहोचवा अशी आपल्याला प्रार्थना करतो. महेश दादा आहेत, गणेश आहेत, तुषार आहेत, ही सगळी मंडळी रेकॉर्डिस्ट, सगळ्यांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो आणि इथेच विरमतो. कीर्तन विश्व नावाच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे मी एरवीच्या कीर्तनातही सांगत असतो, बरं इथे रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून नाही सांगत आहे, एरवी पण तुम्ही माझी कीर्तनं ऐकलीत. तर हे चॅनेल्स आपल्या घरामध्ये असले पाहिजेत आणि सातत्यानं हे घरात चाललं पाहिजे. घरामध्ये झुकूंगा नाही याची चर्चा नसावी, कीर्तनात काय ऐकलं त्याची चर्चा असावी, असं मी नेहमीच गावोगावी सांगत असतो. या न्यायाने इथेही बोलतो. हे तळमळीनं याकरता सांगतो, पुढच्या पिढ्यांना जर आपल्याला घडवायचं असेल तर आपल्या संस्कृतीच्या मूळ ज्ञानापासून त्यांची नाळ तुटू देऊ नका आणि ती नाळ जोडण्याचं काम कीर्तन विश्व करत आहे. म्हणून हे चॅनेल आपण सबस्क्राईब करा ही मी आपल्याला तळमळीनं विनंती करतो. अजून 10 लोकांना ऐकवा, हे गोष्टी पोचवा, कारण ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी केलंच आहे, पण हे शेअर करा अशी आपल्याला विनंती करतो. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या बरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुखराशी, अवघे उठा ओवाळा राघवासी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.